एक संधी निर्माण केली आहे तुमच्यासाठी ही संधी. नेहमीच नसतं अचूक कोणी, नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून डाव. आपल्याला वाटत होतं की जिंकेल विष्णू स्मृती. 46 सिच्युएशन होती या मैदानावरती, कारण 37 डिफेंड झाले होते, 45 डिफेंड झाले होते. म्हणूनच म्हणतात जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून डाव. पडत जातात उलटे फासे, पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे. आधाराचे हातही मग होत जातात दिसेनासे. अशा वेळी मोडू नये, अशा वेळी मोडू नये, धीर कधी सोडू नये, नशिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये. जेव्हा फोल ठरतात दावे कळत नाही कुठे जावे, जेव्हा फोल ठरतात दावे कळत नाही कुठे जावे. सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपले मित्र व्हावे, सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपले मित्र व्हावे. मग अचूक दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काठ, अचूक दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काठ. हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट. म्हणून म्हणतो फक्त एकदा, म्हणून म्हणतो फक्त एकदा, केवळ इतकं अजमावून पहा. म्हणून म्हणतो फक्त एकदा, फक्त इतकं अजमावून पहा. आपणच आपला आप्त सखा जीवलग हा यार स्वतःच शोधून पहा. आता दुसऱ्यावर अवलंबून राहून चालणार नाहीये विष्णू स्मृतीला. कारण तुमच्यासाठी आहे एक संधी, परंतु तुमच्या समोर कोण येणार, कोण भिडणार तुमच्या समोर, कोणाचा होणार एलिमिनेटर मधून क्वालिफायर मध्ये प्रवेश, यासाठीचा हा चालू असलेला सामना. सामना आहे दोन तुल्यबळ संघांमध्ये, सामना आहे सायू विरुद्ध प्रज्वत मध्ये, सामना आहे उदू विरुद्ध शाहिद गोलंदाज यांच्यामध्ये. कारण सामना आहे H&M वर्सेस सुधीर भाई प्रतिष्ठान मध्ये. H&M दिमाखामध्ये प्रवेश केला होता, सुधीर भाई प्रतिष्ठान थोडासा फायदा उठवला होता तो आपल्या लकचा, परंतु लक फेवर्स द फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हटलं जातं. तुम्हाला वीर व्हावं लागतं, वीरालाच नशीब प्राप्त होतं. चला कोण वीर बनतोय. सामना होतो सुरू. स्ट्राईकला आहेत सायू अडुरेकर, शाहिद गावखडकर ना, शाहिद गावखडकर फटकोरे, सॉरी शाहिद फटकोरे. कोण आहे, कुठल्या टीम मधला, मोमिन स्पोर्ट्सचा हा चमकता चमचमता तारा, गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये ऑलराऊंड परफॉर्मन्स करणारा ओपनर बल्लेबाज भी आहे, ओपनर गेंदबाज भी आहे. शाहिद तो पहिला चेंडू टाकेल, वाईड बॉल. पंचांचा इशारा येईल कारण लेग स्टिकच्या बाहेर जातोय. वाईड बॉलने खातं खोललं जातं, श्री गणेशा केला जातोय, शुभारंभ केला जातोय, प्रारंभ केला जातोय. सुधीर भाई प्रतिष्ठान, सुधीर भाई या नावातच मोठं ताकद आहे. श्रीकृष्ण नगर या नावाला वलय प्राप्त करून देणारा हा कलावंत कैलासवासी सुधीर भाई यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. कैलासवासी विष्णू मामा टेमकर डोर्लेकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. कारण हे जे दोन हिरे आहेत, त्याचप्रमाणे आपण मोरेश्वर हरजकर यांचंही नाव घेणे क्रमप्राप्त होईल. दरम्यान नो बॉल पंचांचा इशारा, नो बॉलने धावसंख्या 1 ने वाढते. सायूला यावेळेला मात्र फायदा उठवता आला नाही, त्यात खेळला होता, परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रज्वतकडे तो चेंडू जातोय. धावसंख्या 3 वरती पोहोचवली जाते. पहिल्या चेंडूंचा खेळ संपला. दुसरा चेंडू शाहिद यांचा ऑफ ब्रेक, यावेळेला मिस हिट, बॅटच्या पट्ट्यात येत नाही. नो कॉन्टॅक्ट विथ द बॅट. बॅकफुटला जाऊन शफल होण्याचा प्रयत्न केला होता तो सायूने. वेल फील्ड बाय कीपर, कीपरचं नाव सांग, प्रथमेश यांच्याकडून सॉलिड किपिंग. यावेळेला मात्र सायू फटका सजवतोय, जातोय चौकारासाठी, येतोय पहिला खणखणीत चौकार. सुधीरभाई प्रतिष्ठानला मिळालेला पहिला चौकार. STJ शाहिद तो आता मात्र ऑफ ब्रेक फायदा उठवला होता का,
परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दिसतंय मिड ऑफच्या दिशेने. वेल फील्ड बाय अनुराज आणि प्रज्योत, दोन फील्ड त्या ठिकाणी उभे आहेत. ऑल फ्रॉम द हार्ट, ऑल सगळं काही आजपर्यंत अजमावून पाहायचं आहे, ते या क्षणाला अजमावून पाहायचं आहे. सेठिया तालियो ये हो हल्ला कह रहा है घुमाओ बल्ला. प्रेक्षकांचा अतूट प्रतिसाद आपल्याला मिळतोय या स्पर्धेमध्ये. यावेळेला मात्र ऑफ ब्रेक करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. सायू थोडासा शापलावर झाला. ऑफसाईडच्या दिशेने एक धाव, एका धावेने धावसंख्या वाढवली जाते, संघाची 8 वरती पोहोचवली जाते. पहिल्या षटकामध्ये संत सावध सजग अशी सुरुवात सायू यांच्याकडून. वेल फील्ड बाय द फिल्डर्स. शाहिद यांचा लास्ट डिलिव्हरी असेल या षटकातील. पहिल्या चेंडूवरती यावेळेला मात्र टॅप दिसतोय, तो टॅप यशस्वी होतोय का? ताकद जनरेट होत नाहीये, पॉवर जनरेट होत नाहीये. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फील्ड केली जाते, षटक संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 8. येस डीजे. का सवा शेर था मैत्री 11. तुम हो शेर तो हम है बब्बर शेर, यहाँ के मैदान के बब्बर शेर हम है. यही दिखाया है मैत्री 11 ने, और ये दिखाने का वक्त आ गया दोनों टीमों के पास. सायूचा संघ सुधीर भाई प्रतिष्ठान आणि प्रज्योतचा संघ H&M. चला नवीन गोलंदाज पार्थिव वरवटकर, सुविचार वरवटकर यांचे सुपुत्र. ओल्ड इज गोल्ड सुविचार, one of the greatest all-rounder in history of underarm cricket, overarm cricket. खारवी समाजाचा हा चमचमता हिरा त्यांचे हे सुपुत्र पार्थिव वरवटकर गेल्या वर्षीपासून रायझिंग इमर्जिंग प्लेयर म्हणून ज्याचा नावलौकिक झालाय. तो शूटर पहिला बॉल शूट केला, परंतु काय रिॲक्शन, अँटी रिॲक्शन, अँटी क्लायमॅक्स येतोय. खळखळी ड्राईव्ह खब्बू फलंदाज सुदीक्षा उर्फ उदू यांच्याकडून येतोय. 1 2 3 4. तालिया ये हो हल्ला कह रहा है घुमाओ बल्ला. बिजली से गति से, बिजली की गति से आओ, बिजली की गति से आओ यारो, जोश से गुंजा दो. ये सारा मोहल्ला यही काम करते हुए यहाँ पे बल्लेबाज उदू यावेळेला मात्र एक धाव. यावेळेला वाईड यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न होता, थोडासा आखूट टप्प्याचा राहिला चेंडू. एक धाव मात्र मिळाली. धाव संख्या 13. ही दुर्दैवी धावसंख्या मानली जाते क्रिकेटमध्ये. या आता मात्र हलकेच पुशअप केला, स्टिअर करण्यात यश मिळालं त्याला 1 धावेसाठी. उदू समय सूचकता या फलंदाजामध्ये भरपूर आहे, पोटेन्शियल भरपूर आहे, पॉवर आहे, सॉलिड टेक्निक आहे, परंतु त्याच्याकडे तो कॉन्फिडन्स आहे का आपल्या संघाला क्वालिफाय करण्यासाठी, क्वालिफायर राऊंड मध्ये जाण्यासाठी, सेकंड क्वालिफायर खेळण्यासाठी पाहण्याची उत्सुकता. यावेळेला मात्र पाय पकडलाय, उदूचा पाय पकडलाय गोलंदाजाने आणि फसवलाय. गोलंदाजाकडे हे सुद्धा कौशल्य असावं लागतं. 2-3 चेंडू त्याने ऑफ ब्रेक केले, ऑप्शनच्या बाजूने खेळवले होते. यावेळेला मात्र लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. नेक्स्ट डिलिव्हरी, शूट डिलिव्हरी, फुल टॉस डिलिव्हरी. फायदा मात्र नक्कीच मिळालाय. येतो चेंडू आमच्या या पॅव्हिलियन मध्ये चौकारासाठी मशीन वरती येतो. हे त्या ठिकाणी जरा प्रोटेक्शन द्या आम्हाला सुद्धा. आमची जी स्क्रीन आहे स्पोर्ट्स लाईव्ह, रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हची, कॅमेऱ्याकडे येतो चेंडू द्या, जातो चौकार. येस डीजे, टाळ्या झाल्या पाहिजेत या शॉट साठी. थँक्यू व्हेरी मच. थोडंसं प्रोटेक्शन द्या आम्हाला सुद्धा. पॅव्हिलियन मध्ये काय वेगाने चेंडू येतोय, गोळीच्या बंदुकीतून गोळी निसटावी तसेही चेंडू येत आहेत. टॅप झाला होता उदू यांच्याकडून. आज सायू थोडासा निष्प्रभ शांत आहे, परंतु उदू मात्र आक्रमक रवैया अपनाया हुआ है. बहुत ही अटैकिंग खेल रहा है उदू.
अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. जिंकायचं असेल तर तुम्हाला अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, वार करावा लागेल, हल्ला करावा लागेल. या हल्ल्याला कोण करतोय प्रति हल्ला, वारला कोण करतोय प्रतिकार, ये देखने वाली बात है. थोडीशी सल्ला मसलत पंचांमध्ये चला. मला वाटतं सिली पॉइंटचा जो क्लोजअप फिल्डर आहे पोझिशन वाईज त्याबद्दल डिस्कशन अंपायर कडून केलं जाते. चौकार वसूल केला जातो. या ठिकाणी चौकार आणि धावसंख्या 18 वरती पोहोचवली जाते. 18 धावसंख्येने दुसऱ्या षटकामध्ये तशी सुस्थितीमध्ये दिसतो, परंतु 4 षटकांचा हा खेळ आहे. आपण पाहिलं 46 अगदी लिलया चेस केले, पण इट इज ऑल अबाउट बॉलिंग. फील्ड वे सिली पॉइंटच्या दिशेने 2 खेळाडू आपल्याला क्लोजअपच्या दिशेने दिसत आहेत. त्यांच्या हालचालींवरती सुद्धा लक्ष ठेवणे गरजेचं आहे. लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉल, फक्त पाय उचलला, शफल केला, वाईड बॉल. धावसंख्या 1 ने वाढते. सर 1 की 2 1 ने वाढते. 19. लास्ट डिलिव्हरी टू गो. पार्थिव यावेळेला मात्र फटका चांगला, फटका साजला आहे, चौकारासाठी जातोय. व्हाट अ शॉट, व्हाट अ ब्रिलियंट शॉट बाय उदू. येतोय खळखळीत चौकार. आपल्याला आमची स्क्रीन ठेवलेली आहे त्याच पद्धतीने रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह या ठिकाणी रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हचा संपूर्ण सेट वरती कॅमेरामॅन आहे. धावसंख्या 23 आहे. दुसऱ्या षटकामध्ये किस्मत सबको मौका देती है दोस्तों, किस्मत सबको मौका देती है, मेहनत सबको चौका देती है. अपने लिए नहीं, उन लोगों के लिए कामयाब बनो जो आपको नाकाम होना देखना चाहते हैं. सायू आडेरेकर उर्दू आणि समोरचा संघ आहे H&M. दोन्ही संघांचे चाहते पण असतील, पाठीराखे पण असतील, तितके तुमचे प्रशंसक जेवढे असतील, टीकाकार सुद्धा असतील. आपको नाकाम देखना चाहते हो, लेकिन उनको नाकाम करने के लिए आपको कामयाबी तो चाहिए चाहिए. आने वाले 12 गेंदे, गेंदबाज है प्रथमेश गेंदबाजी करने के लिए तैयार. यावेळेला बॅकफुटला गेलाय सायू यांच्याकडून. आज मात्र ती फलंदाजी पाहता येत नाहीये, ते स्लो येत नाहीये, काही जमत नाहीये. कधी कधी दिवस वेगळा असतो. लेग ब्रेक केला गेलाय. काय क्षेत्ररक्षण कसं सजवलंय बघा. इंटरेस्टिंग पोझिशन आहे. पुन्हा सायू फ्लॉप शॉट या ठिकाणी पाहायला मिळतो. सायू यांचा बॅट मधून शॉट तर येतोय, दिशा पण चांगली आहे, परंतु त्या शॉटला दम मात्र नाहीये. वो दम निकालना पडेगा. इसमें कितना है दम देखने वाली बात है.
प्रथमेश ऑलराऊंड परफॉर्म करतो प्रथमेश, यावेळेला मात्र फटका चांगला आहे, सजवलाय चौकारासाठी. सायू यांच्याकडून येते पहिला टॅब, हाईसं वाटलं असेल त्याला, येतो चौकार. येस डीजे अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. घबरा के पीछे हटायचे हम नाही. यावेळेला मात्र ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर आणि कंप्लीट पॅकेज गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. जसप्रीत बुमराह स्टाईल गोलंदाजी. घबरा के पीछे हटायचे हम नाही, कोशिश करके हारे तो गम नाही. दोन्ही संघ या पद्धतीने खेळताना दिसत आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी. 8 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जात आहेत? 27 अशी धाव संख्या झाली आहे. काय जबरदस्त कमबॅक दिसतोय. यावेळेला मात्र भरकटलाय पंजाब तो हरियाणा. वाईड बॉलचा इशारा, वाईड बॉल +1. धाव संख्या 29 वरती पोहोचवली जाते. प्रथमेश इंटू द पिच गोलंदाजी करतो ते मगापासून, यावेळेला भरकटला. 29 अशी धाव संख्या. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सायू खेळण्यासाठी तयार आहे. बॅकफुटला गेला, हा मात्र हलका लॉलीपॉप दिला आणि तितका चांगला शॉट, देखा शॉट पाहायला मिळतो चौकारासाठी. वेल बॅट सायू. यावेळेला फटका चांगला आहे, सजवलाय, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. सायू ऑफ स्ट्राईक होते. शेवटचा चेंडू होता. 3ऱ्या षटकाची समाप्ती करतायत ते अंपायर सर विराज. 3 षटकांची समाप्ती होते. धाव संख्या 34 वरती पोहोचवली जाते. 34 बिना किसी विकेट के नुकसान पे. विकेट तो नहीं गए लेकिन रन भी कम गए. रन भी इतने ज्यादा नहीं है की ओव्हरलॅप होईल. हा सामना आपल्या हातातून जाईल. त्यासाठी जबरदस्त कल्पक नेतृत्व प्रज्वत यांचं पाहायला मिळते. 4थ्या षटकात काय होणार, येणाऱ्या 6 चेंडूमध्ये काय होणार, ऐकूया तोपर्यंत सुमधुर संगीत. प्राइज ऑन होतं या ठिकाणी. उत्वेश आडनाव उत्तेकर, उत्वेश उत्तेकर यांच्याकडून सायू यांच्यासाठी प्राइज ऑन. हॅट्रिक चौकार लागोपाठ 3 चौकार आ गए तो किती 100 रुपये. 100 रुपयांचं पारितोषिक ऑन झालंय. जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे जो खो गया, जो मिल गया उसे खोया नहीं करते. सफलता भी उन्हें मिलती है जो वक्त और हालात पर रोया नहीं करते. झालं ते झालं. 18 चेंडू वक्त और हालात पर रोया नहीं करते, कारण गोलंदाज आहे अनुराज. डिलिव्हरी अनुराज. पहिला सामना आठवतो, काय कमबॅक केला होता अनुराजने. हीच ती धाव संख्या होती 34. त्यानंतर फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि 37 वरती रोखलं होतं. या वेळेला मात्र अनुराज कडून येतोय एक इंटरेस्टिंग चेंडू. सायू त्याच्या पाठीमागे धावतोय. नो बॉल, पंचांचा इशारा. 2 धावा. 2 धावाने अनुराज यांच्याकडून आपण नेहमी पाहतो स्लिप ऑफ टंग होतो. कधी कधी जीभ घसरते, आता हात घसरलाय. स्लिप ऑफ हँड अनुराज यांच्याकडून. वातावरणामध्ये तसं मॉइश्चर आहे, दमट आहे. 2 धावाने धाव संख्या 36 सर. 36 धाव संख्या 36. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेला. 1 धाव तर पूर्ण केली आहे. यावेळेला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फंबल थोडासा. निश्चितच रनआउटचा चान्स होता. एका धावेने ऑफ स्ट्राईक होते सायू. इट इज बेटर टू ऑफ स्ट्राईक, कारण उद्धव फुल फॉर्म मध्ये आहे. येणारे 4 चेंडू बाकी आहेत. अनुराज नाटेकरला ते काम करावं लागेल जे पहिल्या सामन्यामध्ये केलेलं आहे. वो गुजरा वो वक्त. एक धागा सुखाचा असतो, 100 धागे दुखाचे असतात. 100 धागे विसरायचे असतात, परंतु एक क्षण जो सुखाचा असतो तो अनुभवायचा असतो, तो आठवायचा असतो. आणि लाईफ यावेळेला मात्र ऑफच्या खूप बाहेर, ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. इतका भारी स्पिन झाला हा चेंडू. वाईड बॉल. पंचांचा इशारा येतोय. 38. 3 चेंडू. पुन्हा एकदा त्याचीच कॉपी अँड पेस्ट. कॉपी केली, पेस्ट केली. वाईड बॉल. पुन्हा एकदा. विकेट किपिंग मात्र सुंदर होते प्रथमेश यांच्याकडून. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. धाव संख्या होते 39. 39.
39 धावसंख्या, 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50 पूर्ण होणार का? 3 मोठे फटक्यांची गरज आहे त्यासाठी. यावेळेला मात्र रनआउटचा चान्स आणि निश्चितच रनआउट होईल. वाईड बॉल होता, सॅक्रिफाईस केले उदूने आपली विकेट. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. येस विजय. किंवा ग्लोव्स फेकले नाहीत, म्हणूनच गॉड ऑफ क्रिकेट म्हणून सचिनचा नामोल्लेख केला जातो. नया बॅटर आहे प्रभंजन. प्रभंजन लोकल बॉय स्थानिक खेळाडू. प्रभंजन लोकवाडीतील दत्त देवस्थानचा हा खेळाडू आहे. यावेळेला मात्र सुधीरभाई प्रतिष्ठानला फायनल मध्ये पोहोचण्यासाठी एक पाऊल पुढे जाण्यासाठी रनआउट होतोय का? टच अँड गो होता. अनुराग थोडासा लेट केलाय. तो पण चांगला होता. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय त्या ठिकाणी. नवीन जो पोरगा आहे तो कदाचित पूर्णगडचा लोकल मुलगा असेल, पण काय त्याचं क्षेत्ररक्षण आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 43 यावेळेला साळूने लेफ्ट आउट केलाय. लेग स्टिकच्या बाहेर जातोय. वाईड बॉल डिक्लेरेशन आहे का? नाही ना. ओके, 1 डी. वाईड बॉलने धाव संख्या 44 वरती पोहोचवली जाते. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 44 1 रन, ओनली 1 रन. 44 वरती एका धावेवरती समाधान मानावं लागतं. नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळेला पुन्हा एकदा टॅप केलाय. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी जातोय का? सायू मात्र गेलाय त्या ठिकाणी. सॅक्रिफाईस केलाय प्रभ्याने. दिस इज अ गुड स्ट्रॅटेजी बाय सायू टू स्ट्राईक. एक धाव, एका धावेने धावसंख्या वाढते 45 वरती. निश्चितच सायू जर या साईडला नॉन स्ट्राईक एंडला जर थ्रो केला असता स्प्लिट ऑफ द सेकंड मध्ये तर रनआउट झाला असता सायू. पण ती वेळ मात्र पार्थिव यांच्याकडून तो थ्रो आला. पार्थिव वरवटकर त्या ठिकाणी पार्थिव आहे. शेवटचा चेंडू. नया बल्लेबाज प्लीज. श्रेयस पटेकर नॉन स्ट्राईक एंडला आहेत. अनुराग शेवटचा चेंडू टाकेल. 34 वरून 45 पर्यंत पोहोचवलाय. सायू मध्ये मात्र तो स्किल डेव्हलप होताना दिसत नाहीये. बाद होतोय फलंदाज. इन बिटवीन योगायोग पहा. 45 धावसंख्या उभी केली गेली आहे इलिमिनेटर मध्ये सुद्धा. क्वालिफायर मध्ये धावा होत्या 45 ईशानच्या टीमच्या म्हणजे विष्णू स्मृतीच्या. सुधीरभाई प्रतिष्ठानच्या सुद्धा 45 धावा आहेत 4 विकेट के मोबदले में. 45 रन्स, 46 धावांचं टार्गेट आहे. ही 2 मोठी नावं या वाढीसाठी होऊन गेलेली. हे 2 मोठे कलावंत विष्णू डोर्लेकर आणि सुधीरभाई हरचकर या 2 नावाने 45 धावसंख्या विष्णू स्मृती 45 धावसंख्या उभी केली सुधीरभाई प्रतिष्ठानने. 46 धावांचं टार्गेट आहे. H&M. मी परवापासून विचार करतोय H&M. व्हॉट इज H&M? तर त्यांनी मला थांबवलंय. जेव्हा आम्ही फायनल मध्ये जाऊ तेव्हाच H&M तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. H&M चा सिक्रेट काय आहे? संघ मालकाचा सिक्रेट काय आहे? व्हॉट इज इन H&M? पण व्हॉट इज इन द नेम असं कोणतरी म्हणून गेलंय. नावात काय आहे? परफॉर्मन्स मध्ये सगळं आहे. बघूया, घेऊया छोटासा ब्रेक. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत बाय रश्मी DJ.
उत्कृष्ट पदलालित्य हा मराठीतील एक सुंदर शब्द आहे त्याला. 46 धावांचं आव्हान आहे. जीतने आए हम अपने दम पर, जीतने आए हम अपने दम पर, हराने की कोशिशें काफी होगी. जीतने आए हम अपने दम पर, हराने की कोशिशें काफी होगी. जुनून ले आए हम किनारे, जुनून ले आए हम किनारे, डुबाने की साजिशें काफी होगी. लेकिन डुबेंगे नहीं. जुनून ले आए हम किनारे, डुबाने की साजिशें काफी होगी. हर एक टीम के लिए यही शुभकामनाएं देता हूं. दोन्ही संघांना शुभकामनाएं, शुभेच्छा. तेवढ्याच तोला मोलाचे 50-50 गेम आहे. ड्रीम 11 मध्ये असेल तर आता लावा बोली. या 11, या 9 आणि 9, 18 मधून 9 जणांचे संघ निवडा. काय क्वालिटी प्लेयर आहेत दोन्ही संघामध्ये. प्रज्योत आडोळेकर मॅन फ्रॉम गावडे आंबरे नॉन स्ट्राईक एंडला. अनुराज नाटेकर मॅन फ्रॉम पूर्णगड. हा पूर्णगडचा चमचमता हिरा, मगापासून आपण आमदार तोसुंदेचं वर्णन केलं. चमचमता हिरा हा पूर्णगडचा सुद्धा आहे. शायनिंग स्टार रत्नागिरीच्या पटलावरती ज्याचं नाव अतिशय अभिमानाने घेतलं गेलंय ते अनुराज नाटेकर. लेफ्ट आउट केला. सायूचा पहिला चेंडू 2 धावांनी खातं खोललं जातं. श्री गणेशा केला जातोय. शुभारंभ केला जातोय. उद्घाटन केलं जातंय संघाचं सामन्याचं. प्राइज ऑन झाले. अनुराज फलंदाज अनुराज यांनी सलग 3 चेंडू होते, 3 चौकारी मारले. सुकेश आंबेकर यांच्याकडून रोख रक्कम 200च्या मार्गदर्शक ऑन झालंय. व्हेरी गुड. त्यातला पहिला चौकार येतोय का? नाही. स्ट्रेट टू द फिल्डर. त्या ठिकाणी मात्र भिंत उभी आहे. सुदीक्षा आळवेकर मिड ऑनला. कौस्तुभ सारंग मिड ऑफला. एक्स्ट्रा कव्हरला आहे. कव्हर डीप कव्हर म्हणू शकतो आपण अंडरआर्म क्रिकेटमध्ये. हरेश तो सगळा रिजन ओपन आहे कारण संतोष पात्रे सारखी चीनची भिंत त्या ठिकाणी उभी केलेली आहे. यावेळेला सायू यांच्याकडून इनटू द पिच गोलंदाजी करण्यासाठी तयार होता. काय डिलिव्हरी केली होती. चेंडू फेक ज्याला म्हणतात मराठीमध्ये. सायू यांच्याकडून शूट गोलंदाजी. शूट गोलंदाजीकडे एक प्लस पॉइंट असतो. एकदा का लाईन मिळाली ना की भले भले बल्लेबाज. शूट गोलंदाजी म्हटलं सिन्हांचं नाव घेतलं गेलंय. रत्नागिरीमध्ये गाजलेला हा गोलंदाज. खारवी समाजातील आपण पार्थिव पाहिलाय. आता आपण सायू पाहतोय, ईशान पाहतो, नेहमी पाहतो. यांची नावं मोठ्या अग्रक्रमाने घेतली गेली आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न. त्याला मात्र हलकेच स्टीअर केला एका धावेसाठी. प्राइज ऑन झाले 3 चौकारांसाठी मित्रा. 3 धावांसाठी नाही, 3 सलग चौकारांसाठी प्राइज ऑन झाले अनुराजसाठी. तो प्रयत्न करेल का? कारण समोर आहे सायू. सावध पवित्रा खेळ की आक्रमक पवित्र घेईल. 4 अशी धावसंख्या झाली आहे. यावेळेला मात्र सायू भरकटतोय. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जातोय का बाउंड्री लाईनच्या. 1 वनडी म्हणजे 2 धावा मिळत आहेत. येस इट इज. 2 धावांनी धावसंख्या वाढवली जाते 6. म्हणजे कोणतीही रिस्क न घेता 6 धावा झाल्यात. प्रज्योतला हे माहिती आहे 46 धावांचं टार्गेट मोठं टार्गेट नाहीये. रिस्क नो रिस्क कॅल्क्युलेशन वाईज जर आपण खेळलो, बॉल टू बॉलच्या मेरिट वरती आपण खेळलो तर मात्र हा सामना जिंकू शकतो. परंतु तितकेच चाणाक्ष चतुर असे कर्णधार सायू सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे आपल्याकडे गोलंदाजांची कमी नाहीये. 2 जादूगार आपल्याकडे आहेतच ज्यांचं नाव आहे हरेश आणि कमलेश. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूमध्ये धावा झाल्यात 6. 46 धावांमध्ये 6 धावा झाल्यात. 40 धावांची आवश्यकता. नो बॉल. पंचांचा इशारा येतो. येस इट इज नो बॉल. नो बॉलने धावसंख्या वाढली जाते. 7 वरती पोहोचवली जाते. थोडासा आज बॅड +1 8 अशी धावसंख्या झाली आहे. शरीरातून प्राण जाईल परंतु रक्तातून क्रिकेट जाणार नाही असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते. टीव्ही ऑन केला तर क्रिकेट, वर्तमानपत्र पाहिलं तर क्रिकेट, सिरियल नंतर पाहायला मिळते ते क्रिकेट, या ठिकाणी पाहायला मिळते ते क्रिकेट. आणि हे पाहणे अतिशय नेत्रदीपक सोहळा आज पाहायला मिळेल आपल्याला. अंडरआर्म क्रिकेटमध्ये थरार पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये शॉर्टेस्ट फॉर्मॅट, क्विकेस्ट फॉर्मॅट आणि सगळ्यात टफेस्ट फॉर्मॅट म्हणू शकतो. 4 षटकांच्या खेळामध्ये धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 9 झाली आहे. 46 धावांचं टार्गेट आहे. 9 धावा.
चला 9 अशी धावसंख्या 4 चेंडूमध्ये, 9 धावसंख्या 4 चेंडूमध्ये. हा संघर्ष आहे, हे अग्रेशन आहे, हे डिप्रेशन सुद्धा आहे, हे अग्रेशन सुद्धा आहे. सगळं काही पाहायला मिळतंय क्रिकेटमध्ये. क्रिकेट हा खेळ संघर्षाचा आहे, क्रिकेट हा खेळ जिद्दीचा आहे, क्रिकेट हा खेळ धैर्याचा आहे, क्रिकेट हा खेळ संयमाचा आहे, क्रिकेट हा खेळ आक्रमकतेचा आहे. सायू आक्रमण करण्यासाठी तयार होईल का अनुराज? की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हारलो तरी इतिहास घडला पाहिजे, कारण मी तर चौकार येतोय. 1 2 3 4. वरती पोहोचवली जाते. व्हॉट डिलिव्हरी ऑब्जेक्टच्या बाहेर होता अनुराज, हे फक्त त्याला रिॲक्ट केला. कधी कधी रिॲक्शन फार महत्वाची असते. यावेळेला मात्र अनुराजने मेरिट वरती खेळलाय. बघा हा चेंडू ओव्हर द लाईन होता, वरती चेंडू बोलू शकतो त्याला फक्त स्टिअर केला, अंडरलाईज खेळू शकला असता त्याला, परंतु एक धाव मात्र मिळवली. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 अशी धावसंख्या, 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा हवे 32, 32 बिटवीन 32 इन 18 रन्स. आता वाजलं पाहिजे ना. चला सामन्याला सुरुवात होते. दुसरा षटक लेफ्ट हँडेड राउंड विकेट मारा करेल. पहिला चेंडू, काय चेंडू होता यार, यो मेस आहे अशा पद्धतीचा, पण कीपर सुद्धा बीट होते. एक धाव मिळते. डगआउट मध्ये टाळ्या वाजल्या जाते. सगळं काय केलं जाते, चिट केलं जाते, कारण हा सगळा गेम असत्याचा आहे. 25,555 प्राइज. किंमत पैशांना नाहीये, किंमत नावाला आहे. नाव आहे उत्कर्ष प्रीमियर लीगची चमचमती ट्रॉफी. उत्कर्ष कला क्रीडा मंडळाच्या वतीने पूर्णगडच्या स्थानिक खेळाडूंसाठी हा मोठा व्यासपीठ निर्माण करण्यात यशस्वी ठरलेत. यावेळेला मात्र फटका चालू चौकार, 4 धावा, जोरदार टाळ्या, जोरदार प्रहार बाय द डीजे. क्वालिटी आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळते. एक तेरी तो एक मेरी. मैं भी कुछ कम नाही उदू दाखवतो. एक चौकार खाल्लाय, फटका खाल्लाय, आक्रमण झालंय, परंतु प्रति आक्रमण रोखण्यामध्ये आपणही यशस्वी होतो. डिफेंडर आमचा किती सुरक्षा कवच किती मोठा आहे ते दाखवतोय. बघूया यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू, फुल टॉस आउट. क्रिकेट का धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा होईल का? जबरदस्त टपाटप टपाटप फटकेबाजी. गाणं सुद्धा त्याच पद्धतीचं होतं ना. अनुराज नाटेकर नामी काफी. अनुराज नाटेकर मॅन फ्रॉम दिस एरिया, श्रीकृष्ण नगर यामधीलच, या वाडीमधलाच हा खेळाडू, या गावामधला हा खेळाडू मिस्टर राजाराम नाटेकर यांचे सुपुत्र अनुराज नाटेकर. रत्नागिरी पटलामध्ये ज्याचं नाव अतिशय
आदरपूर्वक घेतलं गेलं. मॅन फ्रॉम गावडे आंबेरे खेळण्यासाठी पंचक येते. येस डीजे यांच्याकडून येते. पुन्हा एकदा प्रज्वत कडून येते. 41 धावसंख्या चौकार आणि हा जातो का चौकार. धावसंख्या 41 प्रज्वत कडून येत होता चौकार. नेक्स्ट डिलिव्हरी मात्र डॉट डिलिव्हरी. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू 5 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र बीट केलाय. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता. ट्विस्ट येईल का. कहाणीने ट्विस्ट येईल का. अँटी क्लायमॅक्स होईल का. परंतु हे सगळं भरपूर कठीण आहे. कारण खेळताना दिसते 2 नावाजलेले खेळाडू ते असा तसा विजय देतील का वाटत नाही. कारण या वेळेला मात्र 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे क्वालिफाय 2 मध्ये जाण्यासाठी. क्वालिफाय 2 मध्ये एंट्री ग्रँड एंट्री करण्यासाठी विष्णू स्मृतीच्या विरोधात खेळण्यासाठी तयार होते का. यावेळेला शॉट प्रज्वत विंटेज प्रज्वत ट्रेडमार्क शॉट येतोय चौकार. 1 2 3 4 काय मोठं इनिंग. खरं तर प्राइज ऑन झालं होतं हॅट्रिक साठी. पण या खेळीसाठी ते 100 लाख रुपयांपेक्षाही सुद्धा कमी आहेत. विनिंग शॉट येईल का आणि तेच अनुराज नाटेकर कडून येणे गरजेचं आहे. पण नेव्हरदलेस एक अवांतर धावसंख्या येते. क्वालिफाय करतोय तो HLM अनुराज नाटेकर. 22 धावांची जबरदस्त खेळी करून पराभूत केलं जाते सुधीरभाई प्रतिष्ठानला. कॉंग्रॅच्युलेशन बॉय. जोरदार धमाका होतोय. क्वालिफाय 2 मध्ये विष्णू स्मृती वर्सेस HLM. थोड्याच वेळात आपल्या समोर येऊ. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत.